त्याबद्दल मला बिलावरती बोलू शकत नाही. आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे का? त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या. पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, अहो ते सतत धमक्या देतात, याला टपकविल त्याला टपकविल. मला स्वतःला धमकी. अध्यक्ष महोदय काय आहे अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात, अहो आईवरून शिव्या. तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर, त्यांना तर म्हणतात तुम्ही भाडखाऊ आहात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या. अध्यक्ष महोदय ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे. 27 तारखेलाच त्यांना सांगितलं होतं, त्यांनी सगळे गुलाल उधळला, फटाके वाजवले, परत 10 तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरामध्ये जे आहेत बस गाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत. मला बोलायला देणार ना? तुम्ही नंतर बोला ना. आता बसा. अध्यक्ष महोदय एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये ते निर्माण करतात. अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे. अध्यक्ष महोदय आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? अरे भुजबळ साहेब माझ्याकडे बघून बोला ना. काय अध्यक्ष महोदय माझा आवाज तर मोठा करा मग. अध्यक्ष महोदय आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही, म्हणजे यांचं आंदोलन चालूच. आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू. यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार. अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला OBCतच आरक्षण द्या. अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जी काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही. साहेब आपण 1 मिनिट बसा. 1 मिनिट मला बोलायला देत नाही. भुजबळ साहेब आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली, त्याची मी नोंद घेतलेली आहे. जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे. सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे. शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी. अध्यक्ष महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार. ते म्हणतात की आम्हाला OBC मध्येच आरक्षण द्या. हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही. अध्यक्ष महोदय ते बारसकर महाराज ते सुद्धा तेच सांगतात. त्यांनी एक काल जे क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक बबनराव वाळेकर साहेब मला बोलू दे ना. अध्यक्ष महोदय मांडलं तुम्ही आता किती अजून मांडलं? नाही 30 सेकंदात संपवा. 30 सेकंदात संपवा. 30 मिनिटात संपवतो. 30 मिनिटांमध्ये लवकर संपवा. आता संपवा. तर अध्यक्ष महोदय जे त्यांनी सुद्धा सांगितलं की हे जे आहे यांचं मारुतीचं शेपूट वाढतच जाणार. हे शिवीगाळ करतात. ते बारसकर महाराज त्यांना समजायला गेले. तुकाराम महाराजांच्या डोंगरावर येते त्यांचे वंशज ते म्हणतात. ठीक आहे भुजबळ साहेब 30 सेकंद दिले संपले. आता बसा.